बातम्यामध्ये सदैव अग्रस्थानी आणि महाराष्ट्रातही नंबर 1। आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज 1। अकोल्यात विवाहितेचा मृत्यू, सासरच्या छळाला आरोप, 14 महिन्याच्या बाळाची आई संपवली जीवनयात्रा। अकोला शहरातील जुने शहर परिसरात भावना घाटोडे या विवाहित महिलेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। 5 वर्षापूर्वी विशाल घाटोडे यांच्याशी विवाह झालेल्या भावनाला 14 महिन्याचे बाळ आहे। माहेरच्या कुटुंबियांचा आरोप आहे की लग्नानंतर सासरच्या मंडळीकडून हुंड्यासाठी टोमणे, मानसिक व शारीरिक छळ सुरू होता। घटनेच्या दिवशी सकाळी भावनाने वडिलांना फोन करून त्रास होत असल्याचे सांगितले होते। काही तासातच तिच्या मृत्यूची माहिती मिळाल्याने कुटुंबियांनी संशय व्यक्त केला आहे। या प्रकरणात पोलिसांनी सखोल चौकशी करून दोषीवर कठोर कारवाई करावी अशी मागणी कुटुंबियाकडून करण्यात आली असून अकोल्यात या घटनेमुळे खळबळ उडाली आहे। महाराष्ट्र न्यूज 1 मुख्य संपादक इस्माईल शेख, प्रतिनिधी श्याम वळसकर, अकोला। काय दादा आता काय सांगाल, काल ताईंनी एवढं मोठं टोकाचं पाऊल उचललं, काय त्रास होता ताईंना? त्या लग्नाला आता म्हणजे 5वं वर्ष लागलेलं आहे। 6 महिने लग्न झाल्याबरोबर त्यांचं म्हणजे शारीरिक त्रास, मानसिक त्रास हे दोन्ही चालू होता की, आणि हे आम्ही गरीब आहे त्याच्यामुळे ते म्हणजे मतभेद करत होते की बा तुम्ही गरीब आहे, हे आहे ते आहे, तुझ्याकडून काही भेटलं नाही, तुमच्या मायबापाच्या इकडून हे नाही, हे सततची मागणी होती त्याची। आणि पण ज्यावेळेस ते 6 महिने झाले त्याच्यानंतर ते मारठोकही चालू झाली, मानसिक छळ, खूप त्रास देत होते ते। आणि ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवशी सकाळी 10 वाजता फोन आला की बा मला हे मारून राहिले, तुम्ही लवकर घ्यायला या। तर आम्ही म्हणजे ऑन द वेच होतो जाताना, पण तोपर्यंत 11:30-12 वाजता तिच्या नवऱ्याचाच फोन आला की बा तुमची मुलगी लटकून पडलेली आहे, तिला तुम्ही घेऊन जा। आम्ही तिथं जायपर्यंत त्यांनी मेन हॉस्पिटलला नेलंही होतं आणि आम्हाला येऊ बी नाही दिलं, तर तोपर्यंत त्यानं ते हेही केलं होतं। आणि जे सुसाईड नोट दिलेली आहे हे त्याने स्वतः लिहिलेली आहे, हे पूर्ण खोटी आहे सुसाईड नोट, कारण की ते असं करूच नाही शकत। जे 10 वाजता जे फोन करते की बा मुलगी की मला तुम्ही घ्यायला या, ते अशी म्हणजे मरू नाही शकत की, तिला जर आत्महत्या करायची असते तिनं फोनच नसता केला घरी 10 वाजता। आणि 2 घंट्यात असं काय घडलं की तिला एकदम आत्महत्या म्हणजे प्रवृत्त झाली ती आत्महत्या करायला। ती आत्महत्या करूच शकत नव्हती, सगळं काही यांनी केलेलं आहे। आणि ती आत्महत्येची जी चिठ्ठी लिहिली आहे हे साफ खोटी आहे। आणि त्याच्यानंतर पोलिसांना आम्ही तक्रार द्यायला गेलो तर ते तक्रारही घेत नव्हते, कारण की ते पैशावाली पार्टी आहे त्याच्यामुळे त्यांचंच ऐकत होते, आमचं काही ऐकतच नव्हते। तर ज्यावेळेस दुसऱ्या दिवशी त्याने तक्रार घेतली त्या दिवशी अजिबात तक्रार घेतलेली नाही आहे। आम्ही SP ऑफिसला इकडे तिकडे करून ते यांची तक्रार घेतली, त्याला अजून त्यांना अटकही झालेली नाही आणि काहीच झालेलं नाही आहे। काका, एक दुःखद घटना झाली की ताई हातातून निघून गेल्या, ताईंनी असं टोकाचं पाऊल घेतलं, काय नेमकं तुम्ही आरोपी केलेला आहे की ही आत्महत्या नाही आहे, ही हत्या आहे, काय सांगा? सांगाल म्हणजे आम्ही सर्व सांगणार यांनीच मारली म्हणून मला फोन आला होता त्याचा सकाळी। म्हणजे पोरगी बोलली मला घ्यायला या, मी म्हटलं मी याच्यात बाहेरगावी मधात आहो, तर मी तिथून लगेच वापस येतो। तिथं असा गेलो मी, तर मला ताबडतोब फोन आला, ते कोणाचा जावाई बाबा तेव्हा तुमच्या पोरीनं फाशी घेतली, तुम्ही घेऊन जा तिला। मी तिथपर्यंत येपर्यंत यांनी PM ला पाठवलं होतं सोबत। त्याच्या ताईजवळ म्हणजे लिहिलेलं सुसाईड नोट पण सापडली, त्याच्यात लिहिलेलं आहे असं की मी स्वतःच्या मर्जीने माझं जीवन यात्रा संपवत आहे, हे ते। तर काय ते नेमकं करू शकते, म्हणजे काय त्रास काही होता का ताईला? त्रास खूप होता सर तिला, म्हणजे तिनं मला फोन केला होता का माझ्या घरी आहात, मग चालली बाबा तुम्ही ताबडतोब या। मी असं तिथं गेल्याबरोबर लगेच त्यांचा फोन आल्यामुळे मी वापस पलटलो, मी लगेच पाणी घेतलं फक्त, मी लगेच वापस आलो। तर यांनी PM ला पाठवलं होतं तिथं।